हे लेडीज, एक लक्षात घेऊया की कोणी कितीही काहीही म्हणो, म्हणजे मध्यंतरी की नाही आपल्या ऐकण्यात असं आलं आहे की भारत देश हा असा देश आहे जो आपला आंबा कोणाशी शेअरच करत नाही. म्हणजेच जगभराचे लक्ष आपल्या आंब्यांवर आहे, नाही का? तसंच इतर फळांच्या बाबतीतही असू शकतं का, असा एक विषय आला होता माझ्या मनामध्ये ना. आता साधं जे आपण म्हणतो केळीपासून सुद्धा कितीतरी न्यूट्रिशियस पदार्थ बनतात आणि ते जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये बनतात आणि इतर देशांमध्ये बनतात आणि पुन्हा ते आपल्याला विकले जातात, तेव्हा त्याची किंमत कितीतरी वाढलेली असते. म्हणजेच कुठेतरी रॉ मटेरियल रॉ मटेरियल किंवा नुसतं केळी म्हणून ते आपल्या खाण्यामध्ये जर आहे, तर इट इज जस्ट सो ओल्ड फॅशन्ड असं आपल्या मनामध्ये भरवलं जातं, है ना. किंवा आत्ताची गोष्ट घ्या की कलिंगडाबद्दल सुद्धा कितीतरी विचार विनिमय चाललेला आहे. मध्यंतरी जे काही कलिंगडाशी रिलेटेड जे काही ट्रॅजेडी झाली, तर त्यानंतर लोकांनी कलिंगड विकत घेणं, कलिंगड विकणं हेही बंद केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्या शेतकऱ्यांनी काय करायचं ना. शेतकऱ्यांनी मनापासून पिकवलेलं असतं, व्यापाऱ्यांनी ते अगदी जपून आपल्यापर्यंत पोहोचवलेलं असतं ना. अगदी शंका असेल तर टेस्ट करावी, पण 99% आपला जो काही शेतीमाल आहे तो अतिशय प्रामाणिकपणे आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे असं मला वाटतं. हे माझं मत आहे ऑफकोर्स. कारण मी शेतकऱ्यांसोबत काम केलेलं आहे, व्यापाऱ्यांसोबत काम केलेलं आहे. आय हॅव सीन देम सिन्सिअरली वर्किंग फॉर देअर ब्रेड अँड बटर, है ना. रोजीरोटीसाठी जर एखादं मनुष्य काम करत आहे तर इमाने इतबारेच काम करणार ना. सो थोडासा विचार व्हावा की खरंच आपल्या भाजीपाल्याबद्दल, आपल्या फळांबद्दल वगैरे जे बोललं जातं आहे ते कितपत खरं आहे ना. यासोबतच आपण गट हेल्थ या विषयावर फक्त आज विचार विनिमय केलेला आहे, ताज्या भाज्यांचा, ताज्या फळांचा ना. आणि अर्थातच द एफर्ट्स दॅट आवर लिटिल फार्मर्स, जे कोणी फार्मर्स म्हणा, बिझनेस पर्सन म्हणा, है ना, त्यांनी जे एफर्ट्स घातलेले आहेत त्याच्यामध्ये, तर ते सगळं पाहता थोडा विचार व्हावा की आपण खरंच काही भाज्या किंवा काही फळं नकाराव्यात का, है ना. तर विथ दिस आय थिंक वी शुड स्टॉप हिअर. सायनिंग ऑफ, डॉक्टर दीपा पाटील. थँक्यू.